बॅट मधून आणि या षटकाराने संघाचं खातं उघडलं. संघाचं अकाउंट ओपन झालंय. संघाच्या फलकाचा श्री गणेश 6 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या. 5 षटकांचा सामना, 5 षटकांची लढत. त्यासाठी काही नियम तुमच्याकडे असणार आहे. 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिले 4 षटक संपणं गरजेचे आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा निलेशच्या बॅट मधून चेंडू करून हवाई सफर आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. दिसते मी भारी जणू अक्षरा मी खास. पुन्हा योगेश तयार. टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढला. चेंडू गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतात परंतु चेंडू फरार. सीमारेषे पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. यावेळीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये कट करायचा होता निलेशला परंतु यावेळी बॅटच्या संपर्कात चेंडू येत नाहीये. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू जो हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात त्या 14 धावा. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट पाहायला मिळेल. कट करायचा होता चेंडू बॅटवरती आला नाही. पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. पहिल्या 3 चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण परंतु त्यानंतरचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचे येतात. त्यानंतर निर्धाव स्वरूपाचे चेंडूच्या मैदानाच्या आतमध्ये योगेश पांडे यांच्या माध्यमातून टाकले जातात. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. यावेळी खुलवर टप्प्याचा चेंडू. जागा त्या ठिकाणी सोडली होती निलेशने परंतु नकार आला आणि माघारी गेला निलेश. षटक क्रमांक 1 संपेल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिली ओव्हर झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती नोंदवलेल्या 14 धावा. 14 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या 14 धावा. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती अविनाश घोडांबे हा गोलंदाज आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पाबडपेचा दुसरा आणि अंतिम षटक घेऊन अविनाश घोडांबे हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती दाखल झाला. एका बाजूने निलेश, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रशांत. हे 2 फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा. पहिला चेंडू यावेळी प्रशांतच्या बॅट मधून पहिला चेंडू डीप मिड विकेट. सीमारेषा पलीकडे. षटकार, 6 धावा. पहिल्या चेंडूवरती यावेळी प्रशांतच्या बॅटमधून षटकार आलाय. यापूर्वी निलेशने पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली. दुसऱ्या षटकामध्ये प्रशांत. पुन्हा एकदा विकेटचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. एका टप्प्यावरती चेंडूला अडवेल. चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल त्वरित. तोपर्यंत एक सिंगल जी येता येणं पाहायला मिळेल आणि आलेल्या एका सिंगलच्या मदतीने
संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 21 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. सामना क्रमांक 3 जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, एका बाजूने घोटावडे वॉरियर्स घोटावडे स्पर्धेतला आजच्या दिवसातील दुसरा सामना खेळतात. सर्वांचा चेंडू वाईट बॉल त्या ठिकाणी असेल. घोटावडे संघाचा पाहिलं यापूर्वी एक सामना खेळलेत. पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला. विजयाने सुरुवात केली या स्पर्धेला. या दरम्यान निलेशच्या पाठमधून पुन्हा एकदा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. पॉवरफुल हिट षटकार. खांद्यावर कोरडा मरी आईन झुपलं रेड्याला बसली गाड्याला. तयार. उसळी घेणारा चेंडू हाफ ट्रॅकर त्याच्यावरती चेंडूचा घेतलाय पुरेपूर समाचार. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या पार. षटकार. आता वाईट मानवरती ओके राईट फोटो काढतो आता होणार जने वातावरण काही मस्त कुटुंबमध्ये. निलेशच्या पाठपुरा. निलेश आज ठरून आलाय. काही तर तुपाशी नाही तर उपाशी. प्रचंड मोठे आक्रमक फटके. निलेशच्या पाठपुरा. षटकार चौकाराचा पाऊस इथे पहिल्या चेंडू पासून पाडलाय. तोच पाऊस षटक क्रमांक 2 मध्ये पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये देखील पडताना पाहायला मिळतोय. स्कोरकार्ड वरती 34 धावा स्कोरकार्ड वरती. अजूनही पॉवरप्लेच्या काही चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. अविनाश पुन्हा तयार. यावेळी सोडून दिला हा चेंडू उजव्या इष्टीच्या बाराचा बाहेर. खराब चेंडूचा इशारा, वाईट बॉलचा इशारा, वंतर धावेचा इशारा आला आणि या वंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 35 धावा तर स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. टप्प्याचा बॉल खडे खडे. निलेशच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय सनसनीत चौकार. चौकाराच्या मदतीने मान संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 39 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. षटक क्रमांक 2 चा शेवटचा बॉल. बिग हिट करायचं होता परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती यावेळी चेंडू आला नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल डॉट. षटक क्रमांक 2 संपेल. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 2 षटकांचा खेळ झाला तर स्कोर कार्ड वरती नोंदवले गेले त्या 39 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेळेचा चेंडू गती परिवर्तन शेकडने टाकलेला हा चेंडू कमी गतीचा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. पाठीवरती चेंडू येत नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जो डॉट स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आलाय. या वेळेचा चेंडू सुरक्षित फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा.
शुभम यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग अप सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार. षटकार 6 धावा. पाटलांचा बैलगाडा यावेळीचा चेंडू कट केलाय डीप मध्ये. यावेळी क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल परंतु प्रयत्न अपुरा पडला. चेंडू गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. येडी झाले येडी झाले येडी झाले येडी झाले कलुळी नाऊन रावळात गेले. पुन्हा आता चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलेला हा चेंडू अक्रॉस द बॅट जरूर खेळायचा होता परंतु बॅट वरती चेंडू आला नाही. मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू डॉट स्वरूपाचा येईल. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट केलाय डीप पॉइंट मध्ये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. आणि येडी झाले ग येडी झाले ग. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा संपेल. 18 चेंडूंचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती 57 धावा ज्या स्कोर कार्ड वरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्या. या पूर्वीचा सामना जो घोटवडे संघाचा पाहिला ना तर घोटवडे संघाच्या आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने तब्बल 80 धाव्यांची पार्टनरशिप केली होती. दुसरा सामना खेळत असताना विरोधी संघाने इथे आतापर्यंत 57 धाव्यांची पार्टनरशिप जी घोटवडे संघाच्या विरोधामध्ये आघाडीच्या दोन्ही फलंदाजाने उभे केले. एका बाजूने निलेश आक्रमक फटके निलेशच्या बॅटमधून सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूने प्रशांतने देखील तेच आक्रमण सुरू ठेवलं. 57 धाव्यांपर्यंत आता संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4 आता सुरू होणार आहे आणि चौथ्या षटकामध्ये रुपेश आमले हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्गावरती कामकाज करताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक पहिला चेंडू फेस करण्यासाठी निलेश देशमुख तगडा ताकद असताना हा फलंदाज. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती निलेश देशमुख सेट ऑन फायर. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये बिग हिट जो मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 63 धावा आहेत. पुन्हा रुपेश तयार.
एवढ्या आखूड टप्प्याचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवे चेंडूने उंची प्राप्त केली 1 2 3 4 क्षेत्ररक्षक आले चेंडू पर्यंत झेल टिपू शकले नाही 4 क्षेत्ररक्षक दरीमध्ये चेंडू पडला आहे तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या स्कोर कार्ड 2 धाव्यांनी पुढे जाऊन पोहोचेल लपलकावरती 65 धावा पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वेग हिट करायचं होतं परंतु यावेळी बॅटवरती चेंडू येत नाहीये वेगाने बॅट जरूर फिरवली परंतु टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही बॅटवरती चेंडू आला नाही मैदानाच्या आतमध्ये चेंडू असेल डॉट निर्धाव चेंडू जो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यावेळी वा व्हॉट अ शॉट परंतु चेंडूने केली उंची प्राप्त लांबी प्राप्त करू शकला नाही परंतु साथ दिली क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे षटकार सुटला निखिल कडून आणि त्यानंतर चेंडूने सीमारेषा गाठली षटकार आलाय षटकाराने स्कोर कार्ड वाढेल संघाचा धाव पुढे जाऊन पोहोचेल लपलकावरती 71 धावा जीवनदान निलेश देशमुखला इथे मैदानाच्या आतमध्ये दिलंय झेल सुटलाय निलेशचा एवढी पुन्हा दाडव्या बॅटने फटका खेळलाय एवढी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही आणि एक सिंगल या चेंडूवरती जे मैदानाच्या आतमध्ये येणार आहे या पूर्वीचा सामना जर पाहिला ना गोटवडे संघाचा तर अक्षयचा झेल केवळ 4 धाव्यांवरती सुटला होता त्यानंतर अक्षयने धुमाकूळ बॅटिंग केली आणि संघाचा धाव फलक एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलं होतं इथे दुसरा सामना खेळतायत दुसऱ्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना निलेशला जीवनदान घोटवडे संघाने दिलंय क्षेत्ररक्षकाची चूक झाली होती झालेली चूक येणाऱ्या डावामध्ये किती महागडी ठरेल परंतु यावेळी सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा चोवीस चेंडूंचा खेळ झाला तर स्कोर कार्ड वरती 76 धावा ज्या बिनागडाच्या मोबदल्यामध्ये आघाडीच्या जोडीने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कुटून काढल्यात चला विनंती असणार दोन्ही संघाला वेळ वाचवा मित्रांनो वेळ आपल्याकडे कमी आहे अन्यथा यानंतरचे होणारे सामने हे कमी षटकांचे होतील यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे सामना क्रमांक 4 चा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहे सामना क्रमांक 4 जो होईल तो काशिक क्रिकेट क्लब काशिक त्यांच्या विरोधामध्ये रवी उर्फ बाळाभाऊ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन जांबे दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती टॉस साठी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय श्रीकांत भाऊ भुचडे त्याचप्रमाणे सन्माननीय नवनाथ भाऊ भुचडे त्याचप्रमाणे सन्माननीय स्वप्नील भाऊ भुचडे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अतिथी मान्यवरांना विनंती आपण अतिथी कक्षेमध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे यावेळी निलेशच्या पाठमधून उंच आकाशामध्ये खेळलेला हा गगनचुंबी गगनभरी षटकार आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय 16 चेंडू 51 धाव्यांची विक्रमी खेळी निलेश देशमुखने साकारली
फुलबा टप्प्याचा बॉल यावेळी खोदून काढलाय डीप मिड विकेट मध्ये जमिनीला समांतर फटका. वैभव आला चेंडूवरती, थोडासा फंबल झालाय, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दिलेलं जीवनदान किती महागडं ठरू शकतं, त्याची प्रचलिती, त्याचं प्रदर्शन पुन्हा निलेश देशमुखने या मैदानावरती जिवंत उदाहरण जे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 85 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळी लोअर फुल टॉस होता, पॅटवरती आला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाईल आणि हा चेंडू डॉट येणार. निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये अक्षय गोडांबे हा गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फुलवा टप्प्याचा बॉल यावेळी पुरेपूर ताकदीचा वापर आणि चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार एक्क्याण्णव धावा त्या संघाच्या धपलक्यावरती आहेत. शपल झाले क्रीजचा वापर करत बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये एक टप्पा घेत चेंडू आर पार फरार सीमारेषे पार. 4 चौकार. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत. चौकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि आलेल्या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 95 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एखादा विकेट पाहायला मिळेल का? 3 आकड्यांमध्ये संघाचा धावफलक जाऊन पोहोचतील का? एका बाजूने अक्षय, दुसऱ्या बाजूने निलेश. शेवटचा चेंडू. बिग हिट तर निलेशला करायचं होता, परंतु यावेळी बॅटवरती चेंडू आला नाही. चेंडू आला डॉट. पहिला डाव, पहिली इनिंग संपेल. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाने बनवल्या त्या 95 धावा विजयासाठी घोटावडे वारियर्स घोटावडे संघासमोर